मित्रांनो, तुम्ही एक कधी विचार केलाय का? वनस्पतीसाठी लागणारं मिनरल्स, वॉटर ते कोण ट्रान्सफर करते? वनस्पतींना अन्न तयार केलेलं ते पूर्ण भागाला कोण पुरवण्याचं काम करते? चला तर मित्रांनो, तेच आपण आजचा घटक पाहूया. ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ प्लांट्स. वनस्पतीमध्ये दोन घटक आहेत. एक असतो झायलम असतो आणि तो असतो फ्लोम असतो. ह्या दोघांमार्फत वनस्पतीनं स्वतःचं अन्न तयार केलेलं सगळ्या पार्टला पोहोचलं जाते. तसंच रूट वॉटर, मिनरल्स आणि वॉटर पोहोचण्याचं काम केलं जाते. कोणामार्फत? झायलम आणि फ्लोम मार्फत. बघू नेमकं कसं केलं जाते. मित्रांनो पहा, एक ट्री आहे मोठा, ह्याचे रूट्स आहे. आता ही जमीन आहे, ह्याचे रूट्स आहेत अंडर. मग आता इथून जे पाणी आहे, आता ह्या मुळा वाटून वरी जाण्याचं काम केलं जाते. वरी नेऊन पूर्ण भागाला पुरलं जाते. फक्त वॉटरच नाही तर वॉटर प्लस असणारे जे घटक मिनरल्स, हे दोन घटक इथून झाडाला पूर्ण भागाला पोहोचण्याचं काम कोण करते? तर मित्रांनो पहा, झायलम नावाचा एक घटक आहे. कोणामध्ये? प्लांटमध्ये. झायलमचं फंक्शन काय? ट्रान्सपोर्ट मिनरल्स अँड वॉटर फ्रॉम, कुठून? ह्या रूट मधून. कुठून? ह्या रूट मधून. फ्रॉम द रूट टू ऑल एरियल पार्ट ऑफ द प्लांट. म्हणजे इथून पाणी ह्या झाडाच्या पूर्ण भागापर्यंत पोहोचण्याचं काम कोण करते? तर हे करते झायलम करते. कोण करते? तर झायलम करते. मग सर फोमचं काम काय? तर पहा मित्रांनो, हे जे फोम आहे ह्याचं काम काय? पहा, वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि ते अन्न कुठं तयार करतात हे सर्वांना माहिती आहे. वनस्पती ते अन्न आपल्या पानामध्ये निर्माण करतात. पहा ह्या ठिकाणी हे पान आहे झाडाचं, सूर्यप्रकाश यावर पडतो आणि पानाचा कलर आहे ग्रीन, आणि ग्रीनच असा लागतंय. वाळलेलं पान, त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस घडत नाही. आता यावर सूर्यप्रकाश पडला आणि पडल्यानंतर फोटोसिंथेसिस नावाची प्रक्रिया घडते आणि त्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, ते पाहून घ्या. ह्या ठिकाणी फोटोसिंथेसिस समजून सांगणार नाही, त्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल बोललेलो आहे. आणि ह्या ठिकाणी जे पानामध्ये बनलेलं जे फूड आहे म्हणजे ग्लुकोज आहे, ते पूर्ण पार्टला पोहोचण्याचं काम कोण करते? तर हे आपला फोम करत असते. म्हणजे ह्या ठिकाणी ह्या झाडाला ह्या ठिकाणी असे पान आहेत आणि इथं जे बनलेलं जे फूड आहे पूर्ण भागाला पोहोचायचे जे ब्रांचेस आहेत, हे खोड आहे ह्या ठिकाणी. आणि मुळासकट, मुळामध्ये सुद्धा अन्न स्टोअर केलं जाते. गरज असते पूर्ण झाडाला कशाची? अन्नाची, जगण्यासाठी. मग जे बनलेलं जे फूड आहे ते पूर्ण पार्टला ट्रान्सपोर्ट करायचं काम कोण करते? तर हा फोम करत असते. म्हणजे ट्रान्सपोर्ट द फूड, फूडलाच काय म्हणतात ते? ग्लुकोज म्हणलं जाते. फ्रॉम, कुठून? ह्या लीव्ज मधून, ह्या पानामार्फत. पानामार्फतच का? कारण वनस्पती स्वतःच अन्न हे पानामध्ये काय करतात? निर्माण करतात. काय? फ्रॉम द लीव्ज टू अदर पार्ट ऑफ द प्लांट्स. पूर्ण ह्या झाडामध्ये सप्लाय करण्याचं काम कोणाचं आहे? ह्या फोम्स आहे. काहीला प्रश्न पडला, सर ह्या रूट मध्ये सुद्धा अन्न साठवलं जाते का? हो, साठवलं जाते. आणि जेवढी गरज आहे तेवढं वनस्पती स्वतः सुद्धा वापरतात आणि बाकीचं काय करतात? ते स्टोअर करून ठेवतात. ओके मित्रांनो, अशा पद्धतीने आपला झायलम आणि फोम याचं हे फंक्शन आहे, वनस्पतीमध्ये असणारे झायलम आणि फोम. ओके, ह्याच ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.